हा फोटोतला कोण आहे? मी आहे. हा हिरो आहे. हा हिरो आहे. बघता बघता एवढा मोठा झाला की आज माझ्या कामामध्ये काम वाटून घेते. माझे कपडे धुते आज. हा या फोटोमध्ये होतं तर आज कशा झालं? कपडे धुवून टाकलेत आज त्याने माझे. आताच एक व्हिडिओ काढला त्याच्यामध्ये कपड्याचा व्हिडिओ आहे. हा नक्की बघा. हा कपडे मी चेंज केले, एक कपडे घातले. धुताना जे वल्ले झाले ते आता दुसरे घातले है ना. तर हे बघा, मला या रूममध्ये कोंडून ठेवलं होतं काम आवरोस्तोवर, आणि इथं माझा फोटो लावला की या रूमच्या बाहेर तू यायचं नाही. ही रूम माझी आहे का? हो मम्मा, माझी आहे. हो. बरं. आणि आम्ही जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत आम्ही दरवाजा ओपन करणार नाही. तर बघा फोटो कसा लावला म्हणजे. आणि झाडू मारलाय मस्तपैकी. बघा माझ्या इतकं नाही क्लीन, पण मस्त असं झाडू मारला आहे छानपैकी. दाखवते तुम्हाला हॉल पण. आता फक्त द्यायला पोछा मारता येत नाही, तर पोछा नाही मारला. आता मी मारते. आत्ता मला बाहेर काढलं आहे म्हणतं आता आवरतो. झाडू एकदम असा क्लीन मारला आहे, फक्त पोछा मारायचा राहिला आहे, म्हणजे पुसून घ्यायचं राहिलं आहे. ते मी घेते. सांडवलं असेल काही दोघांनी मिळून. तर बघा मस्त असं झाडू मारले. वाटते का की दोघं मायलेकरांनी झाडू मारला असेल, बापलेकरांनी. आणि प्लस आमच्या साहेबांनी भांडे घासले, किचन बी क्लीन केले माहिती. एकदम म्हणजे आपल्यासारखं नाही, पण त्यांच्या पद्धतीने त्यांनी एकदम असं छान केलं. त्यांच्या पद्धतीने त्यांनी एकदम असं क्लीन केलं. आणि योगेशने कपडे धुतले, आता छान केले. म्हणजे एक दिवस मी आराम करावा म्हणून काय नाही, असंच दोघांनी काही ठरवलं असेल है ना बाबू. तुम्ही ठरवलं मग मला आराम द्यायचा. मग आता मी पुसून घेऊ का तुम्हीच घेणार दोघं? तूच पुसून घे तू. बाबो नको माय, मी घेते पुसून. तर हे ना मी हे कुठून कुठून मागवलेत सांग बरं? मिशोवरून. छान आहे तर कपडा, क्वालिटी छान आहे. मिशोवरून मागवलेत. आता आम्ही काय करणार आहे? अभ्यास करणार आहे. पेंट करू. हां करा. माझी आंघोळ होतं मी पुसून घेते आणि आंघोळ करते. त्याला म्हणलं मशीनला कपडे टाकायचे, दोघांनी मिळून रामायण महाभारत करून ठेवलं. असू द्या, सून येईपर्यंत याच्यावरच भागून घेते. माय मग आंघोळ होत नाही ना म्हणून. नाही ग, मी माझं दुसरं घेते की. नाही हाय, मी कशाला फेकून देऊ? तू ठेवलंस की माझ्यासाठी. फेकते. हा चला मग. छान वाटलं काय आज काम करून? घरातलं काम करायला मेहनत लागते का? हां नक्की. बरं ठीक आहे. चला, आमच्या साहेबांनी घासलेत भांडे आणि योगेशने धुतलेत कपडे, आणि आता मी करते पोछा. मग बाय बाय. तर मला आज घरातल्या कामात सुट्टी नाही, तर संध्याकाळच्या स्वयंपाकाला पण सुट्टी होती माहिती. आज मस्त काही कारण नसताना पण आज जेवायला गेलो. आज पूर्ण दिवसच मला आरामच होता. तर ते बोलले राहू दे चला संध्याकाळी जेवायला पण जाऊ. भरपूर दिवस झाला आम्ही गेलो नाही, कारण आम्ही ना अगोदर संडेला जेवायला जायचो बाहेर, पण भरपूर दिवस झाले गेलोच नव्हतो. तर बोलले आज जेवायला पण बाहेरच जाऊ. तर योगेशनी मी थोडेसे आम्ही व्हिडिओ शूट केले. आम्हाला काही एवढे जमत नाही शूट करायला, पण आम्ही करतो जसं आम्हाला जमतं आहे तसं. तर आज खरंच पूर्ण दिवस मला खूप आराम भेटला. फक्त आज मी पोछा मारला. तर तसं माझा योगेश खूप गुणाचा आहे. त्यांनी काम केलं आणि डॅडीला पण कामाला लावलं. तसं स्वयंपाक वगैरे झाला होता, त्यानंतर मग कामं आवरली. तर चला मस्तपैकी आम्ही आलो जेवायला. जेवणामध्ये काय काय घेतलं हे तुम्हाला मी सांगतच आहे. चिकन हंडी घेतली होती आम्ही मस्त, आणि तंदूर रोटी. योगेशला पाहिजे नव्हती, मग काय करणार, चपात्याच घेतल्या. आणि आमच्या साहेबांनी तर डाळच घेतली. डाळ असते ना तडका डाळ, त्यांना खूप आवडते, तर त्यांनी तडका डाळ घेतली. मग राईस वगैरे त्यात घेतला. तर चिकन एवढं बकळ होतं ना, कारण पूर्ण चिकन हंडी होती ना,
तर छान होते एकदम. आम्ही भरपूर दिवसाच्या नंतर आम्ही त्याच हॉटेलला खायला जातो चिकन वगैरे. तर एकदम मस्त असतं, म्हणजे टेस्ट खूप छान असते आणि योगेशला तिथलं खूप आवडतं. पण एकच हे आहे, माझ्या बाळाकडे त्या हाताने खातच नाही. तर आम्ही जेवण वगैरे केले तिथं खूप छान होतं बरं का. खूप मोठं हॉटेल आहे, खूप मजे. तर चला मग आता आम्ही चाललो आहे समोर परत. आज बसायला? पूर्ण दिवस मला दोघांनी मिळून आराम दिला. तर चला मग बाय बाय. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा.